मला वाटतं बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही, सगळं व्हिडिओमध्येच आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्या व्हिडिओमधल्या प्रत्येक फोटोमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना एक गोष्ट निदर्शनात येईल. ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सगळ्यात पुढे मी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही आहात, असा साहेबांचा एकही फोटो नाही. त्या प्रत्येक फोटोमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एका लाईनमध्ये समान आहोत आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जी ताकद आहे. जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत आणि केनियाचा धावपटू जागतिक ऑलिम्पिकमध्ये सध्या 2 दिवसापूर्वी पहिला नंबर मिळणार, पण स्पेन भाषेमध्ये ती रेषा लिहिल्यामुळे त्याला समजलंच नाही. आणि त्याच वेळी फ्रान्सचा येणारा जो धावपटू होता त्याच्या ते लक्षात आलं, अरे हा रेषेपर्यंत पोहोचलेला आहे पण तो रेषा पार केलेला नाही, अजून पद जिंकलेलं नाही, मला पुढे जाता आलं असतं. पण त्या स्पेनच्या माणसाच्या मनामध्ये इतकी ताकद होती, त्यानं स्वतः येऊन त्या माणसाला पुढे ढकललं आणि शेवटी केनियाचा माणूस आज जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावपटू म्हणून प्रसिद्ध आला. हे जे जागतिक स्तरावरचे गुण आहेत ते आमच्या साहेबांच्या मध्ये गेल्या 3 वर्षामध्ये मला पाहायला मिळाले. अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. सर्वांना सोबत जाणारा जो असतो तोच खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा नायक झालेला असा हा भारताचा इतिहास तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. मी ज्यावेळी पहिल्यांदा साहेबांना पाहिलं त्यावेळी फ्लडची स्थिती होती, माझी फोन दुटी होती. मी ज्यावेळी साहेबांना पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी माझी फोन दुटी होती आणि त्या फोन दुटीमध्ये साहेब आले आणि त्याच वेळी नदीला पूर आलेला होता. साहेबांना हा भाग नौका होता आणि साहेबांनी मला विचारलं, मिथून या भागात किती ब्रिज आहेत, कोणकोणत्या गावामध्ये पाणी येतं. मी एकटाच होतो चेंबरला, भीत सरांना सांगितलं, सर हे गावामध्ये असं 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 नदी अशी अशी जाते. मला वाटतं कर्मचाऱ्यांचं समजावून घेणारा कोण साहेब असेल गेल्या 4-5 वर्षामध्ये, किंवा मी 2013 पासून इथं काम करतोय, 10 वर्षामध्ये असे तहसीलदार मी पाहिलेले नाहीत जे कर्मचाऱ्यांना समजावून घेतात, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतात. हा गुण ज्याच्यामध्ये असतो तो सर्वांच्या मनावरती राज्य करतो आणि अशीच माणसं जगामध्ये सर्वश्रेष्ठ झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. अतिशय प्रेमाने वागणूक देऊन सरांनी फ्लड असेल, कोरोना असेल, सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध समस्या असतील, लोकांच्या काही समस्या असतील, तांत्रिक अडचणी असतील, या सगळ्यामध्ये सर्व सिब्बंदी वर्गांना एकत्र करून आपण एक कुटुंब आहोत ही भावना सरांनी आमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. अतिशय खेळीमेळीत कधीही रंगपंचमी आम्ही खेळलो नाही, पण साहेब आल्यानंतर रंगपंचमी खेळलो. गणपती उत्सव आम्ही कधी केला नाही, सर आल्यानंतर गणपती उत्सव. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या ज्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या स्पर्धेमध्ये सर अतिशय हिरिरीनं स्वतः भाग घेत होते. रांगोळी स्पर्धा असतील, सगळ्या गोष्टीमध्ये अशा या सर्व व्यवस्थेमध्ये सर अतिशय आमच्यासोबत चालले, आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलं. या सर्वाबद्दल मी आमच्या पूर्ण टीमबरोबर सर्वांचे आभार मानतो. मला वाटतं माणसाची पारे काही विचाराने होत असते आणि भस्मे सरांच्या छातीवरती स्वामी विवेकानंदांचा विचार दिसतो आणि तो विचार जगाला पुढे घेऊन जाणारा आहे. आणि मला वाटतं सर्वांच्या नंतर भस्मे सर इथं आलेले आहेत आणि ते सुद्धा याच विचारावरती नक्की चालतील असा विश्वास ठेवतो. साहेबांना पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि आलेल्या भस्मे सरांचं मी नेहमी स्वागत करतो. आणि शेवटी माझ्याच शब्दामध्ये इतकंच म्हणतो, चातकाने वाट पाही पावसाच्या थेंबाची, वासराने वाट पाही रान गेल्या गायींची, लेकरांनी वाट पाही आईच्या वास्तल्याची, पण सज्जन रसिक श्रोते हो, आपण सर्वजण वाट पाहूया पुन्हा एकदा प्रकाश गायकवाड सरांच्या रूपामध्ये भस्मे सर निर्माण करण्याची